थोरॅसिक वर्टेब्रे पाहू आता आपण. थोरॅसिक वर्टेब्री हे 12 ते 13 असतात. प्रत्येक वर्टेब्रामध्ये वेल डेव्हलप्ड सेंट्रम असतं, न्यूरल आर्च असते, लॉंग न्यूरल स्पाइन असतो, प्री आणि पोस्ट झायगोपोफायसिस असतं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सवर्स प्रोसेसेस असतात. शॉर्ट आणि स्टाउट असतात, त्या आखूड असतात आणि एकदम दणकट असतात. प्रत्येकावरती एक्स्ट्रीमिटीला छोटंसं स्मूथ असं आर्टिक्युलर सरफेस असतो किंवा ट्युबरक्युलर फॅसेट असते. ट्युबरक्युलर रिपच्या ट्युबरकलसाठी अँटेरियर आणि पोस्टेरियर बॉर्डरला प्रत्येक वर्टेब्राला छोटंसं सेमिल्युनर फॅसेट असतं, कॅपिटलर फॅसेट असतं. ते जंक्शनला असतं, सेंट्रम आणि न्यूरल आर्चच्या जंक्शनला. न्यूरल स्पाइन जे अँटेरियर थोरॅसिक वर्टेब्रेचे हे कमी जास्त करून स्ट्रेट असतात आणि बॅकवर्ड साईडला डायरेक्टेड असतात. मागच्या बाजूला 4 ते 5 थोरॅसिक वर्टेब्रे असतात. त्याला अँटेरियर थोरॅसिक वर्टेब्रेपेक्षा थोडे वेगळे असतात. ते त्यामध्ये लांब आणि स्टाउट असे सेंट्रा असतात किंवा शॉर्ट न्यूरल स्पाइन्स असतात. त्यामध्ये ट्रान्सवर्स प्रोसेस जी ती कमी झालेली असते, ट्युबरक्युलर फॅसेट नसतात त्याच्यामध्ये, किंवा झायगोपोफायसिस हे डिस्टिंक्ट असतात. कॅपिटलर फॅसेट जे ते अँटेरियर एंडला प्रेझेंट असतात सेंट्रमच्या. न्यूरल स्पाइन हा अपवर्ड डायरेक्टेड असतो. मेटापोफायसिस आणि ॲनापोफायसिस हे अँटेरियर एंडला असतात, न्यूरल आर्चच्या अँटेरियर एंडला, आणि न्यूरल आर्चच्या पोस्टेरियर एंडला पोस्ट झायगोपोफायसिसच्या खाली असतात ते. तर हे थोरॅसिक वर्टेब्रा दाखवला आहे, त्याच्या रिब्स पण दाखवल्या आहे. इकडे रिब्स आहेत अशा छातीच्या फासाळ्या. ओके, हा थोरॅसिक वर्टेब्रा आहे. हे ट्युबरक्युलम वर्टेब्रल पोर्शन आहे रिबचा. हे सेंट्रम, हे कॅपिट्युलम, स्टेमेब्रा, स्टेमल पोर्शन ऑफ रिब. हे सगळे असे नावं वाचायचे आणि लक्षात ठेवायची फिगर, आणि तिथे ते नावं बरोबर द्यायची. नाव रिब्स म्हणजे छातीच्या फासळ्या. तर थोरॅसिक रिब्स 12 ते 13 पेयर्स असतात, जोड्या, 13 जोड्या असतात. या एकमेकाला जोडलेल्या असतात थोरॅसिक वर्टेब्रीने. प्रत्येक रिब जी आहे ती बोनी असते, कर्व रॉड असतो, डिवायडेड झालेला असतो तो डॉर्सल लॉंगर बोनी व्हर्टेब्रल रिबला, आणि व्हेंट्रल स्मॉलर कार्टिलेजिनस टर्नल रिबला जोडलेला असतो. व्हर्टेब्रल पार्ट जो आहे तो बायरॅमस असतो, डबल हेडेड, आणि त्याचे जे हेड्स असतात ते ट्युबरक्युलमला जोडलेले असतात आणि कॅपिट्युलमला जोडलेले असतात, आणि ते ट्रान्सवर्स प्रोसेसला जोडलेले असतात. त्याला डेमी फॅसेट्स असतात व्हर्टेब्राच्या सेंट्राला. ओके, त्याच्यामध्ये स्टर्नल पार्ट जो आहे रिबचा तो जोडलेला असतो स्टर्नमला, आणि स्टर्नल पार्ट्स जे सगळ्या थोरॅसिक रिबचे फक्त लास्ट 5 जे असतात ते एकमेकांना एकत्र येतात स्टर्नमच्या खाली, आणि त्याला ट्रू रिब्स असं म्हणतात. शेवटच्या 3 किंवा 4 रिब्स जे आहेत त्याला स्टर्नल पार्ट्स नसतात, आणि त्याला एक अँटेरियर हे कनेक्टेड नसतात स्टर्नमला, आणि म्हणून त्याला फ्लोटिंग रिब्स असं म्हणतात. नाव सी लुंबार व्हर्टेब्री. हे 7 असतात, आणि याच्यावरती पहिलं आणि दुसरं, पहिले 2 याला अँटेरियर लुंबार्स असं म्हणतात. अँटेरियर लुंबारला लार्ज, एकदम कडक, स्ट्रॉंगली बिल्ट असं सेंट्रम असतं. न्यूरल आर्च त्याला एन्क्लोजिंग करत असते. ब्रॉड न्यूरल कॅनल असतो त्याच्या आतमध्ये, आणि वेल डेव्हलप्ड म्हणजे चांगलं
असं न्यूरल स्पाइन असतो त्याला. ट्रान्सवर्स प्रोसेस जी आहे ती लार्ज असते आणि मागच्या बाजूला मोकळी झालेली असते. प्री आणि पोस्ट झायगोपोफायसिस, आणि ते डाऊनवर्डला डायरेक्टेड असतात आणि फॉरवर्डला असतात. दोन पेयर्स असतात बोनी प्रोसेसेसच्या, त्याला मॅमिलरी प्रोसेसेस म्हणतात. मेटापोफायसिस हे अँटेरियर एंडला असतं, न्यूरल आर्चच्या अँटेरियर एंडला, आणि हे स्लोपिंग असतं, फॉरवर्ड स्लोपिंग असतं याला. याच्या खाली मेडियन प्री झायगोपोफायसिस असतं, ॲनॅपोफायसिस असतं पोस्टेरियर एंडला न्यूरल आर्चच्या, आणि पोस्ट झायगोपोफायसिस हे स्मॉल असतं, बॅकवर्डली डायरेक्टेड प्रोसेस असते त्याला. अँटेरियर लुंबार जे आहे त्याला मेडियन व्हेंट्रल प्रोसेस असते, त्याला हॅपेपोफायसिस म्हणतात. नाव पोस्टेरियर लुंबार. तिसरं ते सातवं लुंबार जे याला पोस्टेरियर लुंबार म्हणतात. हे अँटेरियर लुंबार सारखेच असतात, पण हायपोफायसिस ज्यामध्ये ॲब्सेंट असतं. फक्त स्मॉल कडा असतात त्याला, त्या हायपोफायसिसच्या जागेवरती स्मॉल अशा कडा असतात. नाव सॅक्रल वर्टिब्री म्हणजे मणका, सॅक्रल मणका, त्याला सॅक्रम असं पण म्हणतात. 4 वर्टिब्री असतात ह्या, सॅक्रल रिजनमध्ये असतात रॅबिटच्या. ते एकत्र आलेले असतात आणि त्याच्यापासून कंपाऊंड बोन तयार झालेलं असतं, त्याला सॅक्रम म्हणतात. पहिलं जे आहे ते आर्टिक्युलेट असतं इलियमशी, पेल्विक गर्डरच्या इलियमशी, आणि असं म्हटलं जातं की याच्यामध्ये 4 वर्टेब्री जे आहेत त्याच्यामध्ये सॅक्रम असतं, आणि पहिल्या वर्टेब्रा ज्या असतात त्यामध्ये सॅक्रल वर्टेब्रा असतो, आणि रिमेनिंग 3 ज्या वर्टेब्री आहेत त्याच्यात अँटेरियर कॉडल्स असतात. प्रत्येक वर्टेब्रा जो आहे सॅक्रमचा हा लॉंग न्यूरल स्पाइनला जोडलेला असतो. ट्युबरकल लाईक प्रोजेक्शन्स असतात अपर साईडला, आणि त्यामध्ये झायगोपोफायसिस असतात, आणि इनव्हर्टेब्रल फोरामिना असतो. तर त्यामध्ये फर्स्ट वर्टेब्रा जो आहे तो लार्जेस्ट असतो. त्यामध्ये लार्ज फ्लॅटन्ड स्टाउट ट्रान्सवर्स प्रोसेस असते, सॅक्रल रिबला फ्युज्ड असते. हे आर्टिक्युलेट होतं इलियाला, पेल्विक गर्डलच्या इलियाला, आणि हा जो जॉईंट आहे याला सॅक्रो इलियाक जॉईंट असं म्हणतात. हायपोफायसिस आणि ॲनॅपोफायसिस हे ॲब्सेंट असतात मेटापोफायसिसच्या ठिकाणी, आणि रिलेटिव्हली स्मॉल असतात. सॅक्रो इलियाक जॉईंट प्रोव्हाइड होतो स्ट्रेंथला पेल्विक गर्डलच्या, आणि व्हर्टेब्रल कॉलम जे बॉडी थ्रोईंगच्या वेळेस बॉडी पुढच्या बाजूला हँडलिमच्या बाजूने स्ट्रेट असते. नाव कॉडल वर्टेब्री म्हणजे सगळ्यात शेवटची असते ही कॉडल. म्हणजे कॉडल वर्टेब्री हे 16 असतात, रॅबिटमध्ये 16 असतात. अँटेरियर कॉडल वर्टेब्री याला वेल डेव्हलप्ड न्यूरल स्पाइन्स असतात, न्यूरल आर्चेस असतात, झायगोपोफायसिस असतं. या प्रोसेसेस ज्या आहेत ग्रॅज्युअली रिड्यूस होतात जोपर्यंत टर्मिनल वर्टेब्री ही टेलच्या नियर येत नाही. सिलेंड्रिकल सेंट्रमच्या जवळ असते. ट्रान्सवर्स प्रोसेसेस अब्सेन्स असतात कॉडल वर्टेब्रीमध्ये. हे मसल अटॅच असतात अँटेरियर कॉडल वर्टेब्रीला, आणि त्यामध्ये मूवमेंट असते टेलची. बऱ्याचशा प्लेनमध्ये मूवमेंट होऊ शकते या टेलची. नाव स्टर्नम. स्टर्नम जे तर थोरॅक्स आहे,
याच्यामध्ये मिड वेंट्रली स्टर्नमने जोडलेलं असतं ते थोरॅक्स. यामध्ये 5 लांब बोनी तुकडे असतात, त्याला स्टर्नेब्री असं म्हणतात. प्रत्येक स्टर्नेब्रिये एकत्र येऊन मेन बॉडी होते स्टर्नमची, त्याला मेसोस्टर्नम असं म्हणतात. पहिलं अँटेरियर सगळ्यात पुढचं स्टर्नेब्रा जे ते लॉंगेस्ट असतं, त्याला मॅनोब्रियम म्हणतात किंवा प्री स्टर्नम म्हणतात. आणि व्हेंट्रली प्रोड्युस्ड असतं ते कीलमध्ये. तर पहिलं जे पेयर आहे स्टर्नल रिबचं ते जोडलेलं असतं मिडलशी, आणि 16वा स्टर्नेब्रा जो आहे तो स्मॉलेस्ट असतो, सगळ्यापेक्षा लहान. आणि लास्ट वन जो आहे तो लॉंग असतो किंवा स्लेंडर असतो. पहिली जी रिब आहे त्यामध्ये स्टर्नल रिब जी आहे त्याला झिफिस्टर्नम असं म्हणतात, आणि ते एक्सपांडेड झिनोफॉइड कार्टिलेजला जोडलेलं असतं. इंटरस्टर्नेब्रल जंक्शनला ते जोडलेलं असतं. ओके. हे फिगर्स आहेत रॅबिटच्या स्टर्नमची फिगर आहे, आणि ही पेक्टोरल गर्डल आहे. पेक्टोरल गर्डल म्हणजे पुढच्या पायांच्या मधला भाग. पुढचे पाय जिथे जोडलेले असतात धडाला त्याचा हा मधला भाग असतो, हाडाचा भाग. ओके. नाव अपेंडिक्युलर स्केलेटन. तर पेक्टोरल गर्डल जे ते पहिलं येतं अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये. याच्यामध्ये 2 सेपरेट हाव्स असतात. डॉर्सल आणि अँटेरियर थोरॅसिक रिबला जोडलेले असतात. फोरलिमच्या मध्ये असतात ते, म्हणजे छातीचा भाग. याला फोरलिम्ब असतात सपोर्ट केलेल्या, आणि सॉफ्ट पार्ट जे बॉडीचे ते पण याच्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात व्हेंट्रल साईडला. प्रत्येक हाफ जो आहे पेक्टोरल गर्डलचा त्याला इनॉमिनेट असं म्हणतात. आणि एक जो हाफ आहे पेक्टोरल गर्डलचा तो ब्रॉड ट्रँग्युलर बोनी प्लेटने बनलेला असतो, त्याला स्कॅप्युला पॅराकॉइड असं म्हणतात किंवा स्मॉल क्लॅव्हिकल बोन असं म्हणतात. नाव स्कॅप्युलोकोरोकाइड. हे मेनली स्कॅप्युलाने बनलेलं असतं. थिन असतं, फ्लॅट असतं, आणि त्यामध्ये ट्रायंग्युलर बोनी स्ट्रक्चर असतं. आउटर सरफेसला प्रॉमिनंट रिज असते, त्याला स्पाइन म्हणतात. ते 2 भाग पडतात त्याचे, अँटेरियर डॉर्सल आणि पोस्टेरियर डॉर्सल पोर्शन त्याचे जे असतात त्याला मसल्स जोडलेले असतात. स्पाइन जे आहे ते व्हेंट्रल साईडला नॉब लाईक स्ट्रक्चर असतं स्पाइनला मागच्या बाजूला, त्याला ॲक्रोमियम प्रोसेस म्हणतात. त्याच्या मागच्या बाजूला बॅकवर्डली डायरेक्टेड मेटाक्रोमियम प्रोसेस असतो. अपेक्स जे स्कॅप्युलोकोरोकाइड हे मागच्या बाजूला डायरेक्टेड असतं, खालच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने. ते शेवटी त्याला कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र ग्लेनॉइड कॅव्हिटी असते ह्युमेरसच्या हेडमध्ये. ह्या कॅव्हिटीमध्ये स्मॉल हुक लाईक कॅरोकाइड प्रोसेस असते, त्यामध्ये रुडिमेंटरी कॅरोकाइड असतं. सुप्रास्कॅप्युला जे त्यामध्ये थिन स्ट्रीप असते कार्टिलेजची, ते डॉर्सल आणि व्हर्टेब्रल बॉर्डरला स्कॅप्युलाच्या जोडलेलं असतं. ही फिगर आहे पेल्विक गर्डलची. पहिलं जे कम्प्लीट गर्डल आहे व्हेंट्रल व्ह्यूमध्ये, आणि हा लेफ्ट भाग आहे फक्त.
सो हे जे क्लॅव्हिकल आहे ते थिन असतं, स्लाइटली कर्व्ड असतं, ॲक्रोनियम प्रोसेसेस आणि मॅन्युब्रियमच्या मध्ये असतं, ते स्टर्नमच्या ॲक्रोनियम आणि मॅन्युब्रियमच्या मध्ये असतं क्लॅव्हिकल. दुसरं पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल याला दोन इक्वल हाल्व्स असतात, त्याला ऑस इनॉमिनेट असं म्हणतात. दोन्ही हाल्व्स जे आहेत ते जॉईन झालेले असतात मिड वेंट्रल साईडला. प्युबिक सिम्फॅसिस जे ते त्याला जोडलेलं असतं आणि स्टाउट आणि स्ट्रॉंग गर्डल जे ते सिच्युएटेड असतं पेल्विक रिजन मध्ये. दोन हँडलिमच्या मध्ये असतं हे. प्रत्येक हाफ मध्ये ऑस इनॉमिनमच्या 3 बोन असतात, इलियम, इस्चियम आणि प्युबिस. हे तिन्ही बोन्स जे ते फ्युज्ड होतात आणि त्यापासून सिंगल हिप बोन तयार होते. इलियम जे त्यामध्ये अँटेरो डॉर्सल किंवा लॉंगेस्ट बोन असतं. याच्यामध्ये रफ फ्लॅट आर्टिक्युलर सरफेस असतो. त्यामध्ये मिडलला जे सॅक्रम असतं आणि अँटेरियर आणि डॉर्सल एज जे इलियमचं ते वरती आलेलं असतं आणि तिथे इलियाक क्रेस्ट असतं. इलियम हे एक्सटेंड होतं पोस्टेरियर साईडला, ॲसिटाबुलम पासून ते लांब गेलेलं असतं. पोस्टेरियर डॉर्सल पार्ट जो आहे ऑस इनोमेटचा तो फॉर्मड होतो इस्चियमशी आणि पोस्टेरियर मोस्ट पार्ट जो आहे इस्चियमचा तो ब्रॉड असतो. तो बाहेरच्या बाजूला प्रॉमिनंट इस्चियल ट्युब्रॉसिटीमध्ये येतो आणि प्युबिस जे आहे याचं नॅरो बोन आहे. आणि त्यामध्ये व्हेंट्रोमेडियन पोर्शन असतो इनॉमिनेटचा. बोथ ट्यूब्स जे आहेत ते युनाइट होतात एकमेकांशी मिड वेंट्रल लाईनला आणि त्यापासून प्युबिक सिम्फायसिस तयार होतो. हे जे प्युबिस आहे यामध्ये फोरामेन जे ॲसिटाबुलमचं ॲसिटाबुलम जे तयार होतं ते डायरेक्ट तयार नाही होत. ओके, ॲसिटाबुलम मध्ये प्युबिसचा काही पार्ट नसतो कारण कॉटिलिडाईल बोन जे ते ॲसिटाबुलम आणि प्युबिसच्या मध्ये असतं. बिग ऑप्ट्युरेटर फोरामेन जे ते तिथे प्रेझेंट असतं इस्चियम आणि प्युबिसच्या मध्ये. हे ऑप्ट्युरेटर मेम्ब्रेनने कव्हर झालेलं असतं आणि मसल्स जे लाईफ टाईम मध्ये ते मसल्स त्याला जोडलेले असतात. ॲसिटाबुलम जे हे फक्त फॉर्मड होतं इलियमने आणि इस्चियमने. दोन्ही साईडला गर्डलच्या ते जोडलेलं असतं. हेड ऑफ ह्युमर जे हेड ऑफ ह्युमेरसला ते जोडलेलं असतं. नाव फोरलिम बोन्स.
फोरलिम बोन्स याच्यामध्ये ह्युमेरस असतं. हे बोन जे अपर आर्मचं हे ह्युमेरस आहे. आणि लॉंग बोन जे याला प्रॉक्सिमल लार्ज राउंडेड हेड असतं. त्याला बेसिपिटल ग्रूव्ह असते 2 ट्युबरॉसिटीजच्या मध्ये. ग्रेटर आणि लेसर मसलच्या अटॅचमेंटसाठी असते. अँटेरियर सरफेस जे ह्युमेरसचं हेडच्या खाली त्याला प्रोजेक्शन असतं, त्याला डेल्टॉइड रिज असं म्हणतात. मसलच्या अटॅचमेंटसाठी ते असतं. आणि डिस्टल एंड जे ह्युमेरसचं हे प्रोव्हाइड झालेलं असतं, त्याला पुली लाईक ट्रॉक्लिया असतं आणि त्याचं आर्टिक्युलेशन झालेलं असतं अल्नाशी. ट्रॉक्लिया हे प्रेझेंट असतात 2 फोसीमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये. आणि अँटेरियर स्मॉलर जे ते कोराकाइड फोसा असतं आणि पोस्टेरियर लार्जर जे ते ओलेक्रॅनॉन फोसा असतं. दोन्ही या फोसी ज्या आहेत त्या एकमेकांशी कम्युनिकेट करतात. त्यातून सुप्राट्रॉक्लियर फोरामेन बाहेर पडतं. सुप्राट्रॉक्लियर फोरामेन मधून ते बाहेर पडतं. हे फिगर आहे फोरलिमच्या बोनचे फिगर आहे. फोरलिम म्हणजे पुढचे पाय, रॅबिटच्या पुढच्या पायाच्या हाड आहे. हा पंजा आहे. नाव रेडियस आणि अल्ना हे जे बोन आहे फोरॅमेनचे त्याला रेडियस आणि अल्ना असं म्हणतात. हे एकमेकांमध्ये क्लोजली असतात दोन्ही एंडला. ते एकमेकांशी जोडलेले नसतात. अल्ना हे लॉंग बोन आहे आणि प्रॉक्सिमली त्याच्यावरती प्रॉमिनंट प्रोजेक्शन असतं. त्याला ऑलेक्रॅनॉन प्रोसेस म्हणतात. हे आर्टिक्युलेट असते ऑलेक्रॅनॉन फोसाशी ह्युमेरसच्या. आणि ऑलेक्रॅनॉन प्रोसेस ही बेसिकली नॉच्ड असते. म्हणजे त्याला एक नॉच असते, ग्रूव्ह किंवा खड्ग, म्हणजे असं खड्ड छोटंसं खाच असते. नॉच म्हणजे त्याला सिग्मॉइड नॉच असं म्हणतात. हे ट्रॉक्लियामध्ये फिट होते, ह्युमेरसच्या ट्रॉक्लियामध्ये. ह्युमेरस हे हाडाचं नाव आहे. रेडियस जे हे स्मॉलर बोन आहे अल्नापेक्षा, हे इनर साईडला असतं. रेडियस आणि अल्ना हे बाहेरच्या बाजूला इपिफायसिसने जोडलेले असतात. मनगटाच्या हाडांशी जोडलेले असतात. नाव डोक्याचे हाड, बोन्स ऑफ हेड, नाही सॉरी, बोन्स ऑफ हँड म्हणजे हाताचे हाड. पंजाच्या, हँड म्हणजे पंजाचे हाड. रिस्ट जे रिस्ट बोन त्याला कार्पेल्स असतात. त्याला 9 छोटे छोटे बोन्स असतात. 2 रोज मध्ये अरेंज झालेले असतात. हे प्रॉक्सिमल रोला 3 कार्पेल्स असतात. त्याला रेडियल असं म्हणतात आणि अल्नारे असं म्हणतात. इंटरमिडियमला जोडलेले असतात ते. हे जे रेडियल आहे हे सिच्युएटेड असतं रेडियसच्या खाली. अल्नारे जे आहे ते अल्नाच्या खाली असतं. आणि इंटरमिडियम जे ते सिच्युएटेड असतं त्याच्या आतमध्ये. त्यात डिस्टल रो जो असतो त्यात ट्रॅपेझियम असतं आणि ट्रॅपोझोइड असतं. ते रॅडियलच्या खाली असतं किंवा सेंट्रलच्या खाली असतं. आणि मॅग्नम जे ते सिच्युएटेड असतं खालच्या बाजूला इंटरमिडियमशी. आणि अन्सी फॉर्म जे ते अल्नारेच्या खाली असतं.
अन्सिफॉर्म हे ॲक्च्युअली फ्युज्ड झालेलं असतं दोन कार्पेलशी, आणि याच्यामध्ये सेस्मॉइड पिसिफॉर्म हे प्रेझेंट असतं वेंट्रल साईडला कार्पसच्या. हे जे बोन आहे पामचं, पामचे जे बोन आहे त्याला मॅनस पण म्हणतात. 5 मोठे असे मेटाकार्पल्स असतात. हे 5 डिजिटला सपोर्ट करतात. ते 2, 3, 3, 3, 3 असे फॅलेंजेस असतात तिथे रिस्पेक्टिव्हली. टर्मिनल फॅलन्स जे प्रत्येक डिजिटचं, त्यामध्ये हॉर्नी क्लॉ असतो. नाव हँडलिंग बोन्स. हे जे हँडलिंग बोन्स आहेत त्यातलं पहिलं आहे फीमर. फीमर जे ते मांडीचं हाड आहे. लॉंग बोन आहे, हे फ्लॅटंड असतं, प्रॉक्झिमल एंडला असतं, म्हणजे शरीराच्या जवळच्या भागात असतं. फ्लॅटंड प्रॉक्झिमल एंड जे त्यावरती राऊंडेड स्मूथ हेड असतं इनर साईडला. त्या आर्टिक्युलेशनसाठी ॲसिटाबुलमला ते जोडलेलं असतं. प्रॉक्झिमल एंड जे आहे फीमरचं, त्यावरती 3 ट्रोकॅन्टर्स असतात. त्याचं मसल्सची अटॅचमेंट असते. पहिलं किंवा जे मोठं ट्रोकॅन्टर असतं ते वरच्या बाजूला असतं हेड, आणि दुसरं सेकंड जे ते लेसर ट्रोकॅन्टर आहे ते मागच्या बाजूला असतं हेडच्या, आणि थर्ड ट्रोकॅन्टर जे आहे ते ग्रेटर ट्रोकॅन्टर असतं त्या खालच्या बाजूला असतं. डीप ग्रूव असते खालच्या बाजूला हेडच्या, तिथे ग्रेटर ट्रोकॅन्टर जे असतं त्याचा डिजिटल फोसा असतो. मेन बॉडी आहे फीमरची किंवा शाफ्टची, ती टर्मिनेट होते डिस्टली. तिथे एक्सपांडेड कॉन्डाइल्स असतात आणि इंटरकॉन्डायलर ग्रूवला एनक्लोज झालेले असतात. ते टिबिओफिब्युलाची आर्टिक्युलेशन असते. अँटेरियर साईडला या ग्रूवच्या पॅटेलर ग्रूव असते, तिथे पटेला बोन असतो. हे जे कोंडाइल्स असतात हे आर्टिक्युलर फॅसेटला जोडलेले असतात. ते टिबियाशी जोडलेले असतात. नाव हँडलिंग बोन्स. हे हँडलिंग बोन्स म्हणजे मागच्या पायाचे हाड, सगळे मागच्या पायाचे हाड आहे, आणि हा मागचा पायाचा पंजा आहे. नाव टिबिओफिब्युला. शँक आहे हँडलिंगचं. याच्यामध्ये लॉंग स्टाउट स्ट्रेट टिबिया असते, स्मॉल स्लेंडर फिब्युला बोन असतं. फिब्युला हे छोटं झालेलं असतं, स्लेंडर बोन आहे, आणि त्या टिबियाशी जोडलेलं असतं पुढच्या बाजूला. प्रॉक्झिमली ते मोकळं असतं. प्रॉक्झिमल एंड जे या बोनचं त्याला प्रॉक्झिमल एपिफायसिस असतं, ते कॉन्डाइल्सशी जोडलेलं असतं फीमरच्या. टिबिओफिब्युला हे डिस्टल साईडला पुढच्या बाजूला जोडलेलं असतं अँकलशी किंवा टार्ससशी जोडलेलं असतं. नेमियल क्रेस्ट जी आहे ती प्रेझेंट असते यामध्ये प्रॉक्झिमल डॉर्सल एंडला टिबियाच्या. त्यामध्ये 2 डिप्रेशन्स असतात, ते जोडलेले असतात 2 कोंडाइल्सशी, फीमरच्या कोंडाइल्सशी जोडलेले असतात.
नाव बोन्स ऑफ फूट. अँकल जे ते फॉर्मड असतं 6 टार्सस मध्ये. ते अरेंज्ड असतं 3 रोज मध्ये. पहिलं प्रॉक्सिमल रो जे ते फॉर्मड असतं 2 टार्सलने. आणि टीबियाल जे किंवा इंटरमेडियम जे दोन्हीचं फ्यूज होतं आणि त्यामध्ये ॲस्ट्राफॅगस असतं, ॲस्ट्रागॅलस असतं. ते प्री ॲक्सियल साईडला असतं. दुसरे लार्जेस्ट जे कॅल्कॅनियम, त्याच्यात प्रोसेस जे आहेत त्याला टिबिओफॉबला जोडलेला असतो. आणि ॲस्ट्रागॅलस जे त्याला पुली लाईक सरफेस असतो, ते टीबियाला जोडण्यासाठी असतो. मिडल रोला सिंगल बोन असतं सेंट्रलला, हे ॲस्ट्रागॅलसला जोडलेलं असतं फ्रंट साईडने. आणि डिस्टल रो जो आहे त्याला 3 टार्सल्स असतात. त्याला मेसो क्युनिफॉर्म, एक्टो क्युनिफॉर्म आणि क्युबॉइड असं म्हणतात. बोन जे आहेत हे सोलचे किंवा फूटचे हे 4 लॉंग मेटाटार्सल्स असतात. त्याच्यामध्ये पहिलं अब्सेंट आहे. 4 डिजिट्स जे आहेत किंवा टोज जे आहेत हे फक्त प्रेझेंट असतात. 3 फॅलेंजेसने बनलेले असतात ते. लास्ट फॅलंक्स जे प्रत्येक डिजिटचं त्याला क्लॉ असतो. हॅलक्स जे पहिला टो तो अब्सेंट असतो. नाव कॅरापेस किंवा प्लॅस्ट्रॉन ऑफ टर्टल. नेक्स्ट टॉपिक आहे हा. टर्टलची जी शेल असते कासवाची ती एकदम कॉम्प्लिकेटेड असते. कॉम्प्लिकेटेड शिल्ड आहे. वेंट्रल आणि डॉर्सल पार्ट जे टर्टलचे किंवा टॉर्टॉइजचे किंवा टॅरापिन्सचे त्या सगळ्यांना टर्टल्स म्हणतात झूलॉजिस्ट. तर हे सगळे व्हायटल ऑर्गन्स याच्यामध्ये एकत्र झालेले असतात. वरचा भाग आणि खालचा भाग याच्यामध्ये सगळे व्हायटल ऑर्गन असतात त्या टर्टलचे. काही केसेसमध्ये डोकं सुद्धा त्या कॅरापेसच्या खाली असतं. तर हे कसं बनलेलं असतं तर मॉडिफिकेशन झालेलं असतं. हाडांचं मॉडिफिकेशन झालेलं असतं किंवा हाडांचे जे भाग आहेत त्याचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. म्हणजे रिब्स, नंतर पेल्व्हिसचे पार्ट आणि दुसरे जे बोन्स आहे ते बऱ्याचशा रेप्टाईल्समध्ये सापडलेले आहेत. हे बोन जे शेलचे यामध्ये स्केलेटल आणि डर्मल बोन असे दोन्ही आहे. यामध्ये कंप्लीट शेलमध्ये हे बोनी पार्ट असतात. डर्मल आर्मर तयार होतं ते आणि रिब केज सारखं असतं. इथे दिसतंय पहा, हा खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे. ओके, टर्टलचं स्केलेटन आहे. फिगर ए, प्लॅस्ट्रॉन त्याला म्हणतात. तर प्लॅस्ट्रॉन जे ते टर्टलला असतं. आणि बी जे ते कॅरापेस आहे. हे कॅरापेस आहे आणि ए जे ते प्लॅस्ट्रॉन आहे. याच्यामध्ये बोनी आणि हॉर्नी पार्ट्स असतात शेलचे. फ्रेश वॉटर टर्टलमध्ये सापडतात. शेडेड एरिया जे त्यामध्ये हॉर्नी शेल असते. डार्क लाईन्स ज्या आहेत त्या जॉईंट दाखवतात, त्याच्या खालच्या बोनचं जॉईंट दाखवतात.
शेल जी आहे टर्टलची ती एकदम महत्वाची आहे अभ्यास करण्यासाठी. हे प्रोटेक्शन आहे त्या ॲनिमलला, पण आयडेंटिफिकेशन टूल म्हणून पण त्याला ओळखलं जातं. जर समजा फोसाइल्स पाहिले जीवाश्म शेलचे, तर टर्टल जे त्याचं फोसलायझेशन खूप वर्ष राहू शकतं. तो जाड भाग जो आहे तो नष्ट नाही होत. त्यामुळे अंडरलाईन स्ट्रक्चर जे आहे शेलच्या खालचं लिव्हिंग स्पेसिसमध्ये, तर ते सगळं त्या फोसाईलमध्ये दिसू शकतं. कॅरापेस हा डॉर्सल भाग आहे, हा बहिर्वक्र भाग आहे शेलचा, आणि त्यामध्ये ॲनिमल जे त्याच्या ऑसिफाईड रिब्स असतात. रिब्स म्हणजे हासाळ्या, डर्मल बोनला ते जोडलेले असतात. स्पाईन असतो, एक्सपांडेड रिब्स असतात. त्या ऑसिफिकेशन झालेलं असतं त्यांचं डर्मल प्लेटची स्किनच्या खाली, आणि त्यापासून हार्ड शेल बनते. एक्सटेरियर साईडला स्किनच्या शेलला तिथे स्कूट्स असतात. ह्या बोनी प्लेट्स असतात, केराटिनने बनलेल्या असतात. त्या शेलला प्रोटेक्ट करतात. स्क्रॅप पडत नाही त्या शेलवर किंवा ब्रुसेस नाही होत. किल जी आहे ती रिज असते आणि ती फ्रंट साईडला असते किंवा बॅक साईडला असते ॲनिमलच्या. काही स्पेसिसमध्ये सिंगल असते, पेयर्ड असते, किंवा इव्हन 3 रोज असतात याचे. काही टर्टल्समध्ये शेल जी आहे ती रिलेटिव्हली युनिफॉर्म असते स्ट्रक्चरमध्ये, आणि स्पेसिस जे आहे त्यामध्ये व्हेरिएशन असतं जनरल शेपमध्ये. आणि कलर हा मेन डिफरन्सेस असतो. सॉफ्ट शेल टर्टल जे त्यामध्ये पिग नोज टर्टल आणि लेदर बॅक सी टर्टल असतं. ऑसिफिकेशन असतं यामध्ये. शेल कव्हर्ड असते स्किनवर, आणि हे हायली ॲक्वेटिक फॉर्म्स आहेत. प्लॅस्ट्रॉन जे हे फ्लॅट पार्ट आहे शेलचा. त्यामध्ये बेली असते वेंट्रल सरफेसला, आणि त्यात जे स्ट्रक्चर असतं अँटेरियर आणि पोस्टेरियर साईडला, जे ब्रिज असतो शेलचं. प्लॅस्ट्रॉन हे 9 बोनने बनलेलं असतं. 2 इपिप्लास्ट्रा असतात अँटेरियर बॉर्डरला प्लॅस्ट्रॉनच्या अँटेरियर साईडला. हे होमोलॉगस असतात, क्लॅव्हिकल सारखे दिसतात ते दुसऱ्या टेट्रापोड सारखे. आणि दुसरं जे पॅस्ट्रल बोन्स आहेत हे होमोलॉगस असतात ॲब्डॉमिनल रिब्सला दुसऱ्या टेट्रापोडच्या. याचं इव्हॉल्युशन जे हे रिमेन्ड असतं, मोर मिस्ट्रियस आहे. जॉर्ज कुव्हियर फ्रेंच नॅचरलाइस्ट होता आणि झुलॉजिस्ट होता 19व्या शतकामध्ये. त्याने प्लॅस्ट्रॉन हे स्टर्नम पासून डेव्हलप झालं आहे टर्टलच्या असं म्हटलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. हे एम्ब्रिओलॉजिकल स्टडीजचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की ते खरंच आहे. पाथवेजमध्ये चेंज झालेला आहे रिपच्या डेव्हलपमेंटमध्ये, त्यामुळे माल फॉर्मेशन झालेलं आहे किंवा प्लॅस्ट्रॉन जे आहे ते तयार होतं. हा जो फेनॉमेना आहे हा टर्टलमध्ये डेव्हलपमेंट दाखवतो, पण कंप्लीट लॉस जो आहे स्टर्नमचा, तिथे टर्टल बॉडी जी प्लान जे ते रिपर्पजेस साठी दाखवतं बोन्स.
प्लॅस्ट्रॉन ते दाखवतो. हे प्लॅस्टर फॉर्म्युला जो आहे हा यूज्ड होतो कम्पेअर करायला साईजची. इंडिव्हिज्युअल प्लासेंटल स्पूट्स त्यामध्ये असतात मिड सीम्सच्या बाबतीत, आणि प्लॅस्ट्रल स्पूट जे ते डिस्टिंग्विश्ड असतात त्या ॲब्रिव्हिएशनने. इंटरगुलर म्हणजे इंटरगुल, गुलर म्हणजे गुल, ह्युमेरल म्हणजे हुम, पेक्टोरल म्हणजे पॅक, ॲब्डॉमिनल म्हणजे एबीडी, फिमोरल म्हणजे फेम आणि ॲनल म्हणजे एएन. नाव हे झालं प्लॅस्ट्रॉनच्या टर्टल बाबतीत, टर्टलच्या प्लॅस्ट्रॉन बाबतीत. आता मॅमेलियन स्कल्स म्हणजे क्रॅनियम. एक स्कल आपण हार्बिवोरस ॲनिमलची स्टडी करणार आहे आणि दुसरी कार्निवोरस ॲनिमलची स्टडी करणार आहे. तर हार्बिवोरसची जी स्कल असते तर हे हार्बिवोरस जे ते गवत खाणारे प्राणी असतात, चरणारे प्राणी असतात. ते वेगवेगळे प्लांट खातात. त्यामध्ये सिंगल प्लांट स्पेसीज खाण्यासाठी काही डेव्हलप झालेले असतात. गोट जे असतात ते काहीही खाऊ शकतात, कोणत्याही प्रकारचे झाडं खाऊ शकतात. आणि कोलास जे ते युकॅलिप्टस वरती अवलंबून असतात फक्त. जनरल जर बघितलं प्लांट फूड जे ते ब्रेकडाऊनला फार कठीण असतं आणि पचायला पण फार कठीण असतं. म्हणून बरेचसे गवत खाणारे प्राणी जे त्याला खूप मोठे असे मोलर दात असतात. त्यामुळे लिव्ज ग्राइंड करण्यासाठी, शूट ग्राइंड करण्यासाठी किंवा फांद्या ग्राइंड करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, चरवण करण्यासाठी. हार्बिवोरस फीचर जे त्याला रिज्ड मोलर्स असतात आणि जॉज जे त्यामध्ये साइडवेज मूवमेंट असते. यामुळे हार्बिवोर जे ते त्यांचं प्लांट मटेरियल चांगलं दळू शकतात दातांच्या खाली. हार्बिवोरस हे यांच्यामध्ये कॅनाइन्स बिलकुल नसतात, कारण त्यांना स्मॉल रिड्युस्ड कॅनाइन्स जे ते फक्त सापडतात. ते काही एवढे इम्पॉर्टंट नसतात. च्युईंगसाठी त्याचा काही उपयोग होत नाही. काही हार्बिवोरस जे त्यांना लार्ज इन्सिजर्स असतात क्लिपिंगसाठी किंवा टिअरिंग व्हेजिटेशनसाठी त्याचा उपयोग होतो. ते लोअर जॉमध्ये असतात. काही डिअर जे त्याच्यामध्ये अपर इन्सिजर्स असतात आणि त्याचे लोअर इन्सिजर्स जे ते त्यात असतात. त्याला हार्ड अपर पॅलेट असते. त्यामुळे ट्विग आणि ब्रांचेस झाडाच्या ते तोडून खाऊ शकतात. याच्या विरुद्ध घोड्यांमध्ये अपर आणि लोअर इन्सिजर्स जे ते व्हेजिटेशन तोडण्यासाठी, क्लिप करण्यासाठी ते उपयोग करतात. काही हार्बिवोरस जे त्यांच्यामध्ये दात एकदम मोठे म्हणजे इव्हॉल्व्ड असतात, डेव्हलप्ड असतात. फीडिंगसाठी त्याचा उपयोग होत नाही. लार्ज टस्क जे एलिफंटचे हे हायली मॉडिफाईड इन्सिजर्स आहेत. हत्तीचे जे दात आहे ते इन्सिजर आहे ॲक्च्युअली. एलिफंट त्याच्या टस्क जे ते ॲटम मॅनिप्युलेशनसाठी करतात एन्व्हायरमेंटमध्ये. वॉटरसाठी, स्वतःला रक्षण करण्यासाठी त्यांचा त्या दातांचा उपयोग होतो. हत्तीचे दात. एलिफंट्स त्याचे टस्क जे तसेच वॉलरसला पण दात असतात. नंतर डुकरांना पण असतात, पिग्सना वेगळ्या प्रकारचे इन्सिजर्स असतात ते. तर ते इव्हॉल्व झाले, त्यांची उत्क्रांती झाली आहे त्या टस्कची, त्या दातांची. त्याला फोरेजिंगसाठी किंवा डिफेन्ससाठी त्याचा उपयोग होतो. इंट्रा स्पेसिस कॉम्बॅटमध्ये त्याचा उपयोग होतो.
भानगडीमध्ये त्या दातांचा उपयोग होतो. ही रॅबिटची स्कल आहे आणि ही मांसाहारी प्राण्यांची स्कल आहे. सो कार्निवोरसची स्कल, जे मांसाहारी प्राणी आहे त्यांना मांस खायचं असतं, हाडं खायचे असतात किंवा विसराचे दुसरे काही पार्ट खायचे असतात. त्यामुळे कार्निवोरसला लॉंग शार्प दात असतात. त्याचं रिपिंगसाठी ते मॉडिफाईड झालेले असतात, टिअरिंगसाठी म्हणजे तोडण्यासाठी. मांस असं तोडायचं किंवा मांस कट करायचं त्याच्यासाठी त्याचे दात बनलेले असतात. त्यामध्ये काही मोलर्स असतात बॅकमध्ये, त्या तोंडामध्ये मागच्या साईडला मोलर्स असतात. नंतर शार्प इन्सिजर्स असतात पुढच्या बाजूला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे कार्निवोरससाठी लॉंग शार्प कॅनाइन टीथ असतात त्यांना. कार्निवोरस हे टीथ जे आहेत ते फ्लेशमध्ये घालतात आणि लार्ज टेम्पोरलिस मसल्स जे आहेत त्याच्या साह्याने ते हे दात घुसवतात त्यांच्या भक्ष्यामध्ये. त्यामुळे त्याला ओढण्यासाठी मदत होते. लोअर जॉ अप्पर साईडला ओढला जातो आणि स्कलमध्ये ते घुसवलेले जातात. टेम्पोरलिस मसल्स जे आहेत ते अटॅच असतात जॉला मागच्या बाजूला. स्कलच्या टॉपला तिथे लार्जर टेम्पोरलिस मसल्स असतात. काही प्रिडेटर्स जे आहेत ते इव्हॉल्व्ड होतात. एनलार्ज रिज त्यामध्ये असते. सजायटल क्रेस्ट असतं, इथे अटॅचमेंट पॉइंट असतो अँकरचा. सजायटल क्रेस्ट ही एक्सक्लुझिव्हली लिमिटेड असते कार्निवोरसची. ही सुद्धा बऱ्याचशा हार्बिवोरसमध्ये असते, प्रायमेट्समध्ये असते. ॲडिशनली प्रिडेटर्स जे ते कॅप्चर करतात आपल्या भक्ष्याला आणि त्यांना मारतात. ते खाण्याच्या आधी त्यांना मारतात. काही मध्ये दात असतात, तिथे प्रे कॅप्चर करण्यासाठी मदत होते. मांजर त्याचे 4 लॉंग कॅनाइन टीथ वापरते त्याच्या भक्ष्याला मारण्यासाठी. स्पायनल कॉर्ड तोडतात ते, त्यामुळे ते भक्ष्य मरतं. काही स्नेक्स जे त्यांना पण काही स्पेशलाइज्ड दात आहे. त्यामध्ये हायपोडर्मिक निडल लाईक फॅंजेस असतात. त्यामध्ये व्हेनम जे ते भक्ष्यामध्ये टोचण्यासाठी त्यांचा उपयोग होतो त्या दातांचा. सो अशा पद्धतीने कार्निवोरस आणि हार्बिवोरस स्कल आपण अभ्यास केली. इथे तुमचं पहिलं प्रॅक्टिकल संपलंय. दुसरा प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे.